नमस्कार, आपण पाहत आहात पंढरी संचार न्यूज चॅनल। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागताच भाजपाने पक्षचिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असली तरी या तयारीसोबतच पक्षाच्या घरात दगदगणारा असंतोष आता वर येताना दिसत आहे। पंढरपुरात भाजपाला कठीण दिवस असताना जनसंघापासून ते भाजपाच्या पडझडीपर्यंत कोणत्याही पदाचा मोह न बाळगता सतत राबणारे मोजके निष्ठावंत कार्यकर्ते आज मात्र दुय्यम ठरले असून नवीन चेहरेच पुढे सरकत असल्याने या जुन्या जाणत्यांच्या मनात उपेक्षेची भावना खोलवर घर करत आहे। ही सल इतकी वाढली की या कार्यकर्त्यांनी थेट आमदार समाधान अवताडे यांच्यासोबत बैठक घेऊन पंढरपुरातील खऱ्या निष्ठावंतांना नगरपालिकेत तिकीट द्यावे अशी मागणी केली आणि दुर्लक्षाची भावना नेतृत्वालाही बोलून दाखवली। या नाराजीवर भर घालत भाजपामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्तींना संघटनेत महत्त्वाची पदे देण्यात आल्याचे आरोप समोर आले असून मोठ्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर सावट असतानाही ना चौकशी ना निर्णय अशी नेतृत्वाची शांतता कार्यकर्त्यांच्या चिडीला अधिक बळ देणारी ठरली आहे। प्रसार माध्यमांनी नाव आणि घटना उघड केल्यानंतरही पक्षात असलेली शांतता अधिक प्रश्न निर्माण करत आहे आणि शहरात सरळ प्रश्न विचारला जातोय। गुन्ह्यात सामील असलेल्या लोकांकडे शहराची सूत्र कशी आणि संघर्ष काळातील निष्ठावंत मात्र बाहेरच का? या मुद्द्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधकांच्या हातात आयतखोलीत जाण्याची शक्यता व्यक्त होत असून पंढरपूर भाजपासमोर आता केवळ निवडणूक जिंकण्याचं नव्हे तर संघटनेचा आत्मविश्वास, तत्वनिष्ठा आणि पारदर्शकता वाचविण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे। यासारख्याच ताज्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका।